रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ज्येष्ठ नागरिक हॉल येथे रोटरी क्लब ऑफ रोहाचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन नितीन ढमाळे तसेच असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट मधुबाला निकम उपस्थित होत्या। यावेळी रोटरी क्लबच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित व नावलौकिक प्राप्त व्यावसायिक रोटेरियन दिनेश जैन यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली। तसेच सामाजिक बांधिलकी जपत सर्वांशी मनमोकळ्या स्वभावाने वावरणारे रोटेरियन आशिष दळवी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि आपल्या हास्यमय स्वभावासाठी परिचित असलेले रोटेरियन अशोक पार्टी यांनी खजिनदार पदाची जबाबदारी स्वीकारली। कार्यक्रमादरम्यान रोटरीच्या जागतिक कार्याचा आढावा देणारी चित्रफीत सादर करण्यात आली। रोटरी संस्थेचा विस्तार, विविध सामाजिक उपक्रम आणि जागतिक स्तरावरील कामकाजाची माहिती उपस्थितांना देण्यात आली। यावेळी समाजसेवा, व्यवसाय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। या पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। XYZ असेल गाडी तर ती ही गाडी मिळाली पाहिजे, 3 रूमचा फ्लॅट असेल तर 5 रूमचा फ्लॅट झाला पाहिजे, माझा मुलगा इथं शिकतो तो परदेशात दुसरा मुलगा शिकला पाहिजे, मी आज 1 कोटीचा धंदा करत असेल तर 1.5 कोटीचा धंदा झाला पाहिजे, अशी बघणारे लोक असतात। पण आपण तर त्यातलेच आहोत। पण आपण सकाळी एकदा तरी विचार करतो की ना आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि त्यासाठी ना पैसा, वेळ काही ना काहीतरी बाजूला काढतो। ही जमात म्हणजे रोटरी। रोटरीला ना उंबरठा नसतो, त्याला गावाची वेश नसती, त्याला देशाची बॉर्डर नसती। असे रोटेरियन आपण आहोत, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे। हेच माझं तुमच्याकडे सांगायचं। आणि तुमच्याकडे बघून मी आणि माझ्याबरोबर डॉक्टर नीलम, आम्ही दोघेही नवरा बायको दिवस रात्र सध्या ऑन रोटरी बिझनेस आहोत। बाय प्रोफेशन शी इज डॉक्टर, बाय प्रोफेशन इंजिनियर। पण आम्ही हे वर्ष रोटरीला दिलेलं आहे, कारण की तुमच्यासारखी लोक आम्हाला बघायला शोधून पण मिळणार नाही। म्हणून आम्ही आमचा वेळ तुमच्यावर घालण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास मी गेले 2 वर्ष करतोय। तर मला तुम्ही इथं बोलवलं ना, मला तुमच्या संधी दिली आणि तुम्ही जे केलेले उपक्रम बघायला मिळाले, दॅट इज व्हेरी मच अप्रिशिएबल। थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी डाऊन। मित्रांनो, आहो प्रोजेक्ट देशाच्या बाहेर आपल्याला काय चाललंय, देशात काय चाललंय याच्यावर न विचार करा 2 दिवस काढा। मी तुम्हाला म्हणतोय दॅट इज गोइंग टू बी फेब्रुवारी मध्ये कॉन्फरन्स आहे। कॉन्फरन्स मध्ये जगायचं ना 2 दिवस। #जिंदगीची कॉन्फरन्सचं नाव आहे। ती जिंदगी फक्त आपल्याला जगायचंय। तिथेही तुम्हाला तुमच्यासारखीच लोक, तुमच्यासारखी बिझी लोक, प्रोफेशनल लोक तिथे मिळतील, कारण की फक्त तिथे रोटरीला बोलवलं जातं। स्वतःला पण कळालं पाहिजे की आज मी आहे ना, हे जे पैसे काढून ठेवलेत ना, हे मी डोनेशन देणार आहे। आपल्याला डोनेशन कुठे द्यायचं तर रोटरी इज ओनली प्लेस। तुम्हाला डोनेशन पण द्यायला लावतं, तुम्हाला काम पण करायला मिळतं आणि जिथं तुम्ही देता ते समाधान तुम्हाला डायरेक्टली अनुभवायला पण मिळतं। कुठलंच असं नाहीये की तुम्हाला चित्र आणून दाखवलं जातं की तुमचे पैसे आहेत ना, आम्ही ह्या इथं दिले ना, असं दाखवलं जातं। ती रोटरी नाहीये। अरे समाजात पण तुम्हाला जगायचं असेल विथ फॅमिली ना, तर रोटरीच फक्त जागा आहे तिथं तुम्ही नवरा बायको, पोरग, आजी आजोबा असं कुटुंब म्हणून येऊ शकता आणि रमू शकता। देऊळ नंतर, मस्जिद नंतर, चर्च नंतर कुठली जागा असेल ना, तर हेच ते मंदिर आहे की जिथं तुम्ही एकत्र येऊ शकता। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।